अशा काळामध्ये महात्मा फुलेंनी जो मूलभूत जनतेच्या आर्थिक स्थैर्याचा विचार केला की या आणि आर्थिक अस्थैर्य काय, दारिद्र्य काय, ही वंचना काय, याची सुद्धा कारणं शोधली. त्यांनी ती कारणं शोधली आहे, सुदैवाने आजही ती शिल्लक आहे. आजही ते प्रासंगिक काय आहे, कारण ते बरेचसे प्रश्न म्हणजे सावकारीचा प्रश्न असेल. आज आपण पाहतो दरवर्षी किती शेतकरी आत्महत्या करतात. ठराविक लोकांचीच कामं होतात, श्रीमंत श्रीमंत होत जातात, गरीब गरीब होत जातात, कारण त्यांच्या दादच मिळत नाही. म्हणजे अगदी न्याय व्यवस्थेला सुद्धा त्यांनी सोडून न्याय कोणाला मिळतो? ज्याच्याकडे पैसा आहे त्या न्याय मिळतो. जो गरीब असतो त्याला फक्त तिथे मारत राहू लागतात न्यायालयाची. त्यांना कोणत्या रूपाने भ्रष्टाचार असतो. आपण जर प्रत्येकाची संपत्ती जर पाहिली गोळा केलेली, तुकाराम मुंडेसारखे एखादी अपवाद आपण सोडून देऊ. अशी अपवाद असतात अर्थात मनही अपवाद आहे, त्यांना आपण नमस्कारच करू. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 11 एप्रिल 1827 रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला आणि पुढच्या वर्षी म्हणजे 11 एप्रिल 2027 ला त्यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होणार आहेत. खर तर 2026 हे जे वर्ष आहे हेच महत्वाचं वर्ष आहे, कारण ह्याच वर्षापासून द्विशताब्दी वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 11 एप्रिल 2026 येत्या 11 एप्रिल रोजी महात्मा फुलेंची 199वी जयंती केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये साजरी होणार आहे. आणि ही जयंती साजरी करत असताना 200 वर्षानंतर देखील महात्मा फुलेंचा विचार, त्यांनी केलेलं काम किती प्रासंगिक आहे किंवा त्यांचे विचार प्रासंगिक राहिलेत का, आणि त्यासोबतच त्यांचे जे समोर न आलेले पैलू आहेत. विशेष करून सर्व लोकांना माहिती असेल की त्यांनी सामाजिक काम केलं, त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये काम होतं, परंतु त्यांचं आर्थिक क्षेत्रातलं काम काय आहे. मुंबई पुणे ही जी दोन मोठी शहरं दिसतात आज, ज्या जगभरामध्ये म्हणजे भारतासहित जगामध्ये ती प्रसिद्ध आहेत, या दोन शहरांचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते बनवण्यामध्ये देखील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा मोठा वाटा होता. त्यांचा हातभार त्या वास्तूंना लागलेला होता आणि त्यामुळे त्यांची ती एक बाजू समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं सामाजिक काम, त्यांचं शैक्षणिक काम, या गोष्टी तर आहेतच. त्यांचं धार्मिक काम, कारण सत्यशोधक धर्म नावाचा त्यांनी एक वेगळं धर्म स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, सार्वजनिक सत्य धर्म. तर ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत, कशा आहेत, आज त्यांची प्रासंगिकता काय आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्यासोबत मुक्त पत्रकार, लेखक, म्हणजे खरं तर त्यांची माझ्यासारख्या व्यक्तीने ओळख करून देणंच बरोबर नाही, परंतु एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी त्यांची ओळख करून देतोय. संजय सोनवणे सर आपल्यासोबत आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत, आणि आधीच धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिलाय आम्हाला आणि प्रॉमिस केलंय की सगळ्याच बाबतीमध्ये तुम्ही जे आहे तो उलगडा करणार आहात. पहिला प्रश्न माझा सर असा आहे की 200 वर्ष होत आहेत आणि 200 वर्षानंतर देखील महात्मा फुले प्रासंगिक आहेत असं वाटतंय का, आणि जर आहेत तर मग त्याची कारण काय? पहिलं कारण असं आहे संकेतजी, की महात्मा फुलेंनी जे 100-200 वर्षापूर्वी जे ग्रंथ लिहिले आणि जे सामाजिक कार्य केलं, आणि त्याच्या मागे जो महत्वाचा विचार होता तो म्हणजे अर्थविचार. ते म्हणजे अर्थचिंतक होते, आर्थिक विचारवंत होते. भारतात ज्या वेळेस फक्त इंग्रजांचं राज्य आलेलं होतं, इंग्रजी सत्ता होती, इंग्रजांचं जे व्यापार आणि उद्योग त्यांच्या सगळ्या निर्यातीत होत होत्या, इथले देशी उद्योग बुडत चालला होता, शेतीचे तुकडे तुकडे पडत चाललेले होते. अशा काळामध्ये महात्मा फुलेंनी जो मूलभूत जनतेच्या आर्थिक स्थैर्याचा विचार केला की या आणि आर्थिक अस्थैर्य काय, दारिद्र्य काय, ही वंचना काय, याची सुद्धा कारणं शोधली. त्यांनी ती कारणं शोधली आहे, सुदैवाने आजही ती शिल्लक आहे. आजही ते प्रासंगिक काय आहे, कारण ते बरेचसे प्रश्न म्हणजे सावकारीचा प्रश्न असेल. आज आपण पाहतो दरवर्षी किती शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. अगदी लोक कर्जबाजारी झालेले, त्यांचे व्याजाचे सरसकट जे दर आहेत ते आज सरकारला नियंत्रणात आणण्यात आलेले. तेव्हाही ती स्थिती होती, तिथे याच्यापेक्षा भीषण होती स्थिती. त्यानंतर त्यांनी जो इंग्रजातलं जे इंग्लंडमधनं उत्पादन होऊन आधुनिक पद्धतीने यंत्रांमध्ये उत्पादित होणारा माल स्वस्तात भारतात यायचा, त्यामुळे बारा बारा गुंठेदार जे आहे त्यांचे जे उद्योग व्यवसाय होते ते अक्षरशः मोडकळीला येऊ लागले होते. त्यावेळेस महात्मा फुले सांगितलं की तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान शिकणं तुम्हाला आता गरजेचं आहे. हे तंत्रज्ञान जर तुम्ही शिकलं नाही तर तुम्ही त्यांना तोंड देऊ शकणार नाही, कारण ही बाजारपेठ आहे, मुक्त बाजारपेठ आहे. ते म्हणजे तुमचा माल लोकांनी विकत का घ्यावा, तो त्यांच्यापेक्षा स्वस्त असला पाहिजे आणि चांगला असला पाहिजे. हे महात्मा फुलेंनी अत्यंत कटाक्षाने ते निरीक्षण करून सांगितलं.
तिसरी गोष्ट अशी आहे की आजही जर आपण पाहतो की जंगल खातं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे. अगदी आदिवासी क्षेत्रांमध्ये जल, जंगल किंवा नैसर्गिक संपत्ती याच्यावर अधिकार आदिवासींचा असावा पहिला यासाठी अधिकार तर आजही आंदोलन आदिवासींचाच होत आहे. आहे. आजही मी सुरजागडचं आपण पाहतोच आहोत. त्या काळात महात्मा फुलेंनी हा विचार मांडला, पहिल्यांदा आर्थिक सिद्धांत मांडला की या गोष्टी जर लोकांच्या हातात सुटल्या, जल, जंगल, तर ब्रिटिश सरकारने काय केलं होतं, फॉरेस्ट ऍक्ट आणायचं पाप ब्रिटिशांचं. त्यामुळे झालं काय की जंगलांमधनं किंवा जी चराऊ कुरणं होती तिथे पशुपालक आपली जनावरं चरायला घेऊन जायचे आणि अरण्यामधनं मग वनस्पतीजन्य पदार्थ असेल, महुवा असेल, मध असेल किंवा फळफळावळ असेल, जंगली फळफळावळ, औषधी वनस्पती असतील, हम्म. बरोबर. यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांना एक थोडासा रोजगार मिळतो. तो रोजगार या कायद्यामुळे रद्द झाला, नष्ट झालेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची हलाखी वाढते आहे आणि ग्रामीण जनता ही अत्यंत दुःखाच्या खाईत पडते आहे, याच्या वेदना त्यांना झाल्या आणि त्यांनी ब्रिटिश सरकारवर सुद्धा आसूड ओढले आणि हम्म. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं आपल्या शेतकऱ्यांच्या आसूड पुस्तकात की हे राज्य, ब्रिटिशांचं राज्य हे कल्याणकारी, मानवतावादी कल्याण करणारं राज्य नव्हे. हे नियामकाचं राज्य आहे, म्हणजे हुकुमशाहीचं राज्य आहे. म्हणजे जो कोणी नियंत्रण ठेवणारा, नियम बनवणारी एक संस्था आहे आणि ती बाबूशाही तर्फे राबवली जाते. आणि बाबूशाही यातला जो भ्रष्टाचार आहे, आजही बघा, जर आज प्रासंगिक का भ्रष्टाचार, भ्रष्टाचार हा मुद्दा कोणत्या स्तरापर्यंत गेलेला आहे हे आपण सगळे जाणतो. खरं म्हणजे आपलं भारतीय जग आज भ्रष्टाचाराने बरबटून गेलेलं आहे. तर तो सिद्धांत त्यांनी की भ्रष्टाचारामुळे जनतेवर, प्रजेवर आणि राष्ट्राच्या प्रगतीवर काय अवनती येते. त्यामुळे काम होत नाहीत, ठराविक लोकांचीच कामं होतात, श्रीमंत श्रीमंत होत जातात, गरीब गरीब होत जातात, कारण त्यांच्या दादच मिळत नाही. म्हणजे अगदी न्याय व्यवस्थेवर सुद्धा त्यांनी जोड उठली की न्याय कोणाला मिळतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्या न्याय मिळतो, जो गरीब असतो त्याला फक्त खिटे मारत राहावं लागतं न्यायालयाचे. हे चित्र आजही असल्यामुळे ते आज जास्त प्रासंगिक आहेत असं मला वाटतं. महात्मा फुले हे द्रष्टे होते, हे ते नुसते प्रशिक्षित अर्थतज्ञ नव्हते की आकडेवाऱ्या गोळा केल्या आणि त्याच्यावर काहीतरी आर्थिक सिद्धांत बनवला आणि मांडला. तर त्यांनी देशाची, देशाच्या जनतेचं हे जे हलाखीचं जे वातावरण आहे त्याची मूळ कारणं शोधली आणि ती मूळ कारणं नष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे. मग विद्या असेल, म्हणजे शिक्षण असेल, त्यानंतर ते शिक्षण कोणतं, नीतिमान शिक्षण, विवेकी शिक्षण. त्यांनी शिक्षण म्हणजे नुसतं पढत मूर्ख बनवायचं नव्हतं त्यांना लोकांना, नाही का, बरोबर. किंवा साक्षर बनवायचं नव्हतं. साक्षर म्हणजे सुशिक्षित नव्हे. आज बीए, बीकॉम, एमकॉम किंवा इंजिनियर किंवा IITN जरी झाला तर तो फक्त साक्षर असतो. तो खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिभेला वाव देणारा नसतो. महात्मा फुलेंनी त्या काळात आग्रह धरला की ज्ञान हे शिक्षणाचा हेतू असला पाहिजे, प्रतिभाचं संवर्धन हा शिक्षणाचा हेतू असला पाहिजे. म्हणजे एकाच वेळेस ते नुसते समाज शिक्षक नव्हते, तर शिक्षणाची क्रांतिकारी मुलं बीजरोधन होते. आजही आपण शिक्षण पद्धती आपली पाहतो पाठांतरावर आधारित आहे. ती फक्त माहिती, बरोबर. ज्ञान देत नाही, माहिती देते, ज्ञान कुठे देते. त्यामुळे आजचा तरुण भरकटलेला आहे. आजचे जे आपल्याला असे वाटतं उच्च शिक्षित लोक ते सुद्धा अगदी मूर्खासारखे बोलताना आपण पाहतो, अगदी अंधश्रद्धाळू वागताना आपण पाहतो. म्हणजे जे महात्मा फुलेंना त्या काळात सुद्धा अज्ञान आहे ते अंधश्रद्धा येते. महात्मा फुले स्पष्ट म्हणून ठेवलंय, अज्ञानाने अंधश्रद्धा येते, शिक्षणामुळे ते अंधश्रद्धा येते. पण ते कोणतं शिक्षण, ते नीतिमान शिक्षण, विवेकी शिक्षण असेल तर. पण आज हे शिक्षण जे आज आपण पाहतो, महात्मा फुलेंचे विचार आज कटाक्षाने राबवायची गरज आहे. आणि महात्मा फुलेंना काही ठराविक कामांमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. हम्म. त्याच्या बाहेर आम्ही त्यांच्या सिद्धांतांची, विचारांची सामाजिक चर्चा जी घडून यायला पाहिजे ते येत नाही. आता हे जे 200 आता हे आता इथं जन्म द्विशताब्दी वर्ष आहे, त्या वर्षात तरी त्यांच्या या सामाजिक विचार, आर्थिक विचार, शिक्षणविषयक विचार आणि सरकार आणि जनता यात संबंध कसे असावे. बाबूशाही, बाबूशाही ही माणसाचं स्वत्व कसं नष्ट करते, आत्मा कसा नष्ट करतो, याचं त्यांनी उदाहरण दिलंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आश्चर्य वाटेल आपल्याला, ज्या काळात महात्मा फुले त्या काळात भारताची, पाकिस्तान बांगलादेश धरून, कारण ते त्यावेळेस विभाजन झालेलं नव्हतं, बरोबर. लोकसंख्या असेल 30-35 कोटी फक्त, बरोबर आहे, 35 कोटी. तरी महात्मा फुलेंनी भारताची वाढती लोकसंख्येमुळं जमिनीचं जे शेत जमिनीचं तुकडीकरण होतंय त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होतं आणि त्यांच्यावर दारिद्र्याची वेळ येते. त्यामुळे लोकसंख्येवर आपण आळा घातला पाहिजे हा विचार मांडणारे भारतातले हे पहिले महापुरुष म्हणून वाटतं आपल्याला.
बरोबर. आज आपण काय पाहतो, आज 140 कोटी लोकसंख्या आहे. भारत पाकिस्तान वजा करून सुद्धा 140 कोटी लोकसंख्या वाढून बसलेली आहे. आपण म्हणतो की लोकसंख्या, आता सिद्धांत बदलले लोकांनी, कसे बाजारपेठ केंद्रित सिद्धांत आणला. म्हणजे बाजारपेठ ही 140 कोटी लोक हे फक्त खरीददार आहेत. बायर्स आहेत. पण आम्ही निर्माते नाही आहोत, आम्ही निर्मिती करत नाही. आम्ही विकण्यासाठी, जगाला विकण्यासाठी आमच्याकडे काय, आम्ही म्हणतो आयटी क्षेत्रात आम्ही ग्रेट आहोत, पण आयटी मध्ये आमची स्वतःची निर्मिती काय, तर काही नाही. आम्ही फक्त बरोबर. बौद्धिक हमाल आहोत तिथे सुद्धा. मग ही गुलामगिरीच आहे, ही गुलामगिरीच आहे. आणि महात्मा फुलेंनी या बौद्धिक गुलामगिरीचा सुद्धा कटाक्षाने पर्दाफाड केला आणि सांगितलं की बाबांनो, बुद्धिमत्ता वाढवायची ती गुलामगिरी झुगारण्यासाठी असते. ठीक आहे, अजून तुम्ही गुलामीच्या एका जोखडात सुटून दुसऱ्या जोखडात जाण्यासाठी ते निश्चितच नसते ना. बरोबर. परंतु आजही आपण ते लक्षात घेत नाही. आपण त्यांचं कार्य खरं म्हणजे अमर्याद क्षितिज असणारं त्यांचं काम, परंतु त्यांना आपण त्यांचे जे विचार आहे, आर्थिक विचार, ते राबवून दाखवले. ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी बांधकामं केली, अद्भुत बरोबर. बांधकामं तर त्या केली. मुद्द्यावरती येऊच आपण. तो एक आपला म्हणजे महात्मा फुलेंनी आर्थिक योगदान कसं दिलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांचा कसा मोठा वाटा आहे, या संदर्भामध्ये आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला शिक्षणाच्या संदर्भातला, आता खरं महाराष्ट्रामध्ये खरात बाबाचं एक प्रकरण गाजतंय आणि त्या निमित्ताने एक मोठी चर्चा होते की ही शिकलेली माणसं त्या बाबा गुंडू बाबाच्या अशी नादी कशी लागतात, काय कारण आहेत, यावर सगळेजण आपापल्या परीने जे आहे त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु शिक्षण म्हणजे जे शिक्षण महात्मा फुलेंनी दिलं, त्या शाळेमध्ये इयत्ता 3री-4थी मध्ये शिकणारी मुक्ता साळवे ही जर देवाला सरळ प्रश्न विचारू शकते, म्हणजे 3ऱ्या-4थीच्या मुलीची जर इतकी बुद्धिमत्ता त्या काळी त्या शिक्षणाने डेव्हलप झाली, तर आत्ताच्या ग्रॅज्युएट मुलीच्या डोक्यामध्ये, मुलाच्या डोक्यामध्ये हे विचारही येत नाहीत. म्हणजे शिक्षणाचं किती अंतर, किती फरक आहे, हा मुद्दा तुम्ही अधोरेखित केला. मला असं वाटतं की त्यावरती तुम्ही जरा सखोल असं मार्गदर्शन करावं. असं आहे की महात्मा फुलेंनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, गुलामगिरीमध्ये लिहिलं आहे, शेतकऱ्याच्या आश्रममध्ये लिहिलं आहे, की त्यांनी पहिलं महत्व दिलं स्त्रियांना समान अधिकाराची जाणीव करून देणं, त्यांना सक्षम बनवणं आणि त्यांना पुरुषाच्या बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे. त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीमाईंना ते तसं केलं, दाखवलं. त्यामुळे सावित्रीमाई सुद्धा म्हणजे त्या तशा लग्न झाल्या अशिक्षितच होत्या. त्यांना काही बरोबर. लिहिणं वाचणं सुद्धा कोणी शिकवलं, महात्मा फुले शिकवलं. त्यातनं एवढी एक विचारी, एक थोर कवयित्री निर्माण झाली, विचारवंत निर्माण झाली, ती केवळ त्या शिक्षण पद्धतीमुळे. आपल्या आता जर आपण आज जर पाहिलं आपण, तर गणपतीच्या पुढे हजारो बाया त्या अथर्वशीर्ष पठण करत बसताना आपल्याला दिसतात. किंवा नवरात्रीमध्ये बघा, परत दर दिवसाला नवीन रंगाची साडी घालून जायचं फॅड म्हणजे अगदी उच्च शिक्षित महिलांमध्ये सुद्धा ते आज आहे, दुर्दैवाने. भोंदू बाबाकडे, खरातकडे, म्हणजे आता खराचं उदाहरण देतो, वैद्य बाबा, अजून एक दुसरा कोणी भोंदू आहे, यांच्याकडे काय नाही, असे अनेक असतील अजून. हे उजेडात आलेले हे दोघ आहेत म्हणून आपण त्या बरोबर. दोघांकडे बोलू. परंतु त्यांच्याकडे जाणाऱ्या स्त्रिया कोण आहेत, तर या उच्च शिक्षित आहेत. याचा अर्थ एकच की या त्या नावाने ग्रॅज्युएट का पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये विवेकाचं, ज्ञानाचं बीज पडलेलंच नाहीये. जे ज्ञान, जे शिक्षण ज्ञान देत नाही, जे शिक्षण फक्त माहिती देतं. आज आपण बरोबर. बघा, आयटी क्षेत्राला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, म्हणजे माहिती तंत्रज्ञान, नाही का. आपण नॉलेज टेक्नॉलॉजी म्हणत नाही. हे ज्ञानाचं तंत्रज्ञान कसं बनवता येईल, तर हे ज्ञानाचं तंत्रज्ञान बनलं पाहिजे. शिक्षण सुद्धा ज्ञानार्थी बनवण्याचं, म्हणजे विद्यार्थी हा शब्दच ज्ञानार्थी या शब्दाचा समानार्थक आहे असं बरोबर. मला वाटतं. तर बरोबर. ज्ञानाची काही घेणं नाही आम्हाला. आम्हाला फक्त माहिती आहे, आम्हाला माहिती आहे ट्रम्प काय म्हणतोय, आम्हाला माहिती आहे इराण काय करतोय, आम्हाला माहिती आहे होर्मुझ सामुद्रधुनी कुठे आहे. ती नकाशात दाखवायचं, ते दाखवता येणार नाही कोणाला. त्याचं महत्व काय, त्याचं हे काय, त्याची लांबी किती, रुंदी किती, हे काही सांगता येणार नाही. कारण आमच्याकडे फक्त कानावर ऐकू माहिती आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने आज तर म्हणजे आमचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खरं म्हणजे बुद्धीचा स्फोट होण्यामध्ये व्हायला पाहिजे होता. आज आमच्या बरोबर. आधुनिक तंत्रज्ञानाने आम्हाला अक्षरशः वैचारिक गुलाम करून टाकलंय. म्हणजे महात्मा फुलेंनी जी गुलामगिरी म्हटली होती, त्यांना जी गुलामगिरी अभिप्रेत होती, की ज्या गुलामगिरीच्या विरुद्ध संघर्ष करायचा, ती गुलामगिरी आम्ही आजही तशी चालवत आहोत. किंबहुना आम्ही जास्त खाईत गाळामध्ये रुतत चाललेलो आहोत. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाला महत्व दिलं. स्त्रियांसाठी देशी जी शाळा आहे पहिली, ती महात्मा फुलेंनी काढली. का त्यांनी असं केलं, आता तुम्ही मुक्ता साळवेंचं नाव घेतलं, फार मोठं काम त्यांचं, एवढं शिक्षण करणं लहान वयामध्ये. त्यांनी जो निबंध लिहिला, तो निबंध हा त्यावेळच्या समाज स्थितीचं जिवंत चित्रण करणारा, मार्ग दाखवणारा, प्रश्न विचारणारा. आणि बरोबर. जो विद्यार्थी प्रश्न विचारायला शिकत नाही, तो विद्यार्थीच नाही.
आपण काय करतो आज 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 जर आपण तुलना करायला गेलो तर आपण प्रश्न विचारणाऱ्यांचे पंख छाटतो. प्रश्न हो. विचारणाऱ्यांना आपण दुबळं करतो. त्यांना उत्तर देत नाही आणि त्याला उत्तर शोधायला प्रेरितही करत नाही. हे उत्तर आम्ही तर देतच नाही. आम्ही तर गप्प बस, फार अक्कल आली का? काय कोणासमोर बोलतोय? म्हणजे आम्ही प्रश्नांना सुद्धा घाबरतो आणि प्रश्न विचारणं तर अजून दूर राहिलं. म्हणजे प्रश्न मुक्ता साळवी विचारू शकते. 3री-4थी शिक्षण घेऊन सुद्धा. बरोबर. आणि आज हे ऑपरेट झालेल्या किंवा इंजिनियर झालेल्या महिला असो पुरुष असो यांच्यामध्ये प्रश्न विचारचं व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धाडस राहिलेलं नाहीये. ते यायला पाहिजे असेल तर परत महात्मा फुले नव्याने समजून घ्यावे लागतील आपल्याला. बरोबर. तोच विषय आहे आपला, की महात्मा फुले कसे समजून घ्यावेत, ज्या गोष्टींवरती सर्वसाधारणपणे चर्चा होत नाही, त्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. होऊ शकतं, की ही चर्चा काही लोकांना पचेल, काही लोकांना आवडेल, काही लोकांना आवडणार नाही, काही लोकांना पचणारही नाही. कमेंट बॉक्स ओपन आहे. ज्यांना कोणाला आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या ते ते देऊ शकतात. तुम्ही इंग्रजांच्या संदर्भातला एक मुद्दा उपस्थित केलात. अ, महात्मा फुलेंनी जी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं, ते ह्या इथल्या जी ज्याला ब्राह्मणवादी व्यवस्था म्हणा, जातीवादी व्यवस्था म्हणा, ह्या व्यवस्थेच्या गुलामीच्या विरोधामध्ये बहुजनांनी संघर्ष करायला हवा अशा पद्धतीची त्यांनी ती मांडणी केली. ते करत असताना त्यांनी इंग्रजांना मायबाप असं देखील म्हटलेलं आहे, त्यांच्या साहित्यामध्ये आहे. ते नेमकं कोणत्या गुलामीतून समाजाला मुक्त करू इच्छित होते? कसं आहे की इथे आपले दोन समज होतात. आपण एकीकडे ब्राह्मणशाहीवर तर न्यायालय केलेत का? हो, केलेले आहेत. त्यात काही शंकाच नाही बिलकुल. बरोबर. परंतु आपण त्याच त्याच मुद्द्याला फार जास्त महत्व द्या. पुरोगामी विचारवंतांना मी कधी कधी दोष देतो की त्यांनी फक्त ब्राह्मणच्या विरुद्ध जास्त आक्रोश केला. त्याचा यांनी जास्त हे केला. ब्राह्मणेतर वादामध्ये त्या महात्मा फुलेंच्या त्या विधानांचा वापर करण्यात आला. पण त्याच वेळेस त्यांनी हे पाहिलं नाही की त्यांनी नुसती ब्राह्मणशाही नाही, सावकारशाही सरकार म्हणजे इंग्रज सरकार, त्यांचे इंग्रज कायदे सरकार. कानून, त्यांची न्याय व्यवस्था हं. आणि जी भ्रष्टाचाराने भरभटलेली आहे. उदाहरणार्थ महात्मा फुलेंनी काय म्हटलंय एका ठिकाणी की गायत्री मंत्र हा ब्राह्मणांचा जप असायच्या ऐवजी चिरीमिरी देव हा आता मंत्र बनलेला आहे. म्हणजे त्यावेळेस प्रशासनामध्ये जास्त वर्ग ब्राह्मणच होता. ते नुसते पुरोहित नव्हते, ते प्रशासकीय बरोबर. अधिकारी पण होते. प्रशासकीय नोकर बरोबर. तरी नोकर कारकून असतील, शिपाई असतील, काय असतील, पण ते नोकरदारे होते आणि पैसे खाल्ल्याकच ते कामच करत नव्हते. आणि आज जर आपण पाहिलं, आता आपण आजवर येऊ. आज कोणत्याही जातीचा असो अधिकारी किंवा कर्मचारी, सरकारी कर्मचारी हा काय करतो? हा भ्रष्टच आहे ना. कोणत्या ना कोणत्या रूपाने भ्रष्टाचार असतो. आपण जर प्रत्येकाकडची संपत्ती जर पाहिली, गोळा केलेली, तुकाराम मुंडेंसारखे एखादी अपवाद आपण सोडून देऊ. असे अपवाद असतातच. बरोबर. अर्थात मनही अपवाद आहे, त्यांना आपण नमस्कारच करू. परंतु हे सगळ्यांना असं का जमत नाही? म्हणजे महात्मा फुलेंनी सांगितलं की भ्रष्टाचारामुळे काय होतं? त्यांनी आर्थिकदृष्ट्या त्याची राष्ट्राचा आर्थिक पाया कसा ढिसळतो? भ्रष्टाचारामुळे होतं काय? की भ्रष्टाचारामुळे ज्याची कामं व्हायला पाहिजे, जी न्याय्य कामं आहेत, ती न्याय्य कामं होत नाहीत. आणि जी अन्याय्य कामं आहेत, चुकीची कामं आहेत, ती मात्र झटपट पैसे खाऊन करून देतात. त्याच्यामुळे होतं काय की जी निर्मिती व्हायला पाहिजे, कारण त्यांचं म्हणणं काय की अर्थव्यवस्थेचा सिद्धांत काय त्यांचा? त्यांचा अर्थाचा सिद्धांत आहे की जो देशात निर्मिती होत नाही, ज्या देशामध्ये व्यापार राहत नाही, त्या देशाची आर्थिक पाया सक्षम नाही आणि शेतकरी सक्षम नसतो. तो देश तर विकलांगच समजायला पाहिजे असं महात्मा फुलेंनी म्हटलं. आज आपण जर पाहिलं तर शेतकरी विकलांग आहे. शेतकरी स्थिती बेकार आहे एकदम. आयात निर्यात धोरण सरकार कधी कसं काही ठरवतं. शेतकऱ्याचे भाव आज पडतात, कधी चढतील, कधी माती मोलाने फेकून जातात. दुधाचे टँकर रिकामे केले जातात, भाव मिळत नाही म्हणून. तर अशी स्थिती इकडे म्हणजे शेतकऱ्याची स्थिती वाईट आहे. नोकरदारांनी ह्या भ्रष्ट यंत्रणा सगळ्या राबवल्यामुळे झालंय काय की आज जो तरुण वर्ग आहे की ज्याला खऱ्या अर्थाने रोजगार मिळाला पाहिजे किंवा उद्योग व्यवसाय करण्याची संधी मिळायला पाहिजे, ती त्याला मिळत नाही. बँकेत एखादा सामान्य तरुण असेल ज्याला व्यवसाय करायचा आहे, त्याला हजारो हेलपाटे मारावे लागतात तरी त्याचं काम होत नाही. आणि दुसरे लोक मॅनेजरला किंवा त्याच्या वरच्या साहेबाला काहीतरी 1-2% ऑफर करून आपली प्रकरण फटकन करतात, ते भरतही नाही. कारण भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा हा नेहमी भ्रष्ट मार्गानेच खर्च होतो. तो निर्मितीसाठी, बरोबर. क्रिएशनसाठी वापरला जात नाही. महात्मा फुलेंनी या दोषांवर अत्यंत परखड टीका केली. त्यांनी ब्राह्मणशाहीवर टीका केलेलीच आहे, ती पुरोहितशाहीवर. कारण काय होतं, तो समाजाचं शोषण कोण करतो? त्यात त्यांनी 3 वर्ग दिलेले आहेत. एक पुरोहित वर्ग म्हणजे आपल्या देशामध्ये ब्राह्मण वर्ग. दुसरा वर्ग कोण? प्रशासन, जो भ्रष्ट रीतीने कामकाज सरकारी कामकाज पाहतो तो वर्ग. आणि तिसरा वर्ग कोण?
तिसरा वर्ग म्हणजे स्वतः आपण, की आपण स्वतःच शिकत नाही, आपण स्वतःच व्यवस्थेला प्रश्न विचारत नाही, आपण स्वतःच जसं एक कायदा सांगतो, की एखाद्याने मागितले, म्हणजे मागणारा जेवढा दोषी आहे, तेवढा तो देणारा पण दोषी आहे ना. बरोबर. देणाराही दोषी आहे. मग आम्ही पण त्या दोषात पापामध्ये सहभागी होऊन जातो ना नकळतपणे. मग बरोबर. याच्यावर महात्मा फुलेंनी प्रचंड टीका केलेली आहे. आणि ही टीका आपण फक्त एक बाजू पाहतो, ती बरोबरच आहे. पण त्याच वेळेस समाजाची ही जी 4 अंग आहेत, त्याची समाजाची अंग कोणती आहेत? उत्पादन व्यवस्था आहे, दुसरी शेती व्यवस्था आहे. उत्पादन व्यवस्था म्हणजे 12 बलुतं जे काही निर्माण करतील ते. शेतकरी म्हणजे शेतीचं सगळं जे उत्पन्न ते. तिसरा म्हणजे सेवा देणारा वर्ग म्हणजे नोकरदार असेल किंवा बाकीच्या ज्या सेवा असतील म्हणजे टपाल पोचवायचं हे करायचं ते करायचं अशा ज्या सेवा असतील, तो सेवा देणारा वर्ग हे अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असतात. हे मजबूत जर झाले नाही, तर त्या पायावर तुम्ही कोणतीही व्यवस्था उभी करा, त्याला जर भ्रष्टाचाराची जर कीड लागली किंवा हुकुमशाहीची किंवा वर्चस्ववाद, ब्राह्मणांचं दोष त्यांना काय दिला जातो, त्यांनी वर्चस्ववाद गाजवला. त्यांनी स्वतःच्या अधिकारांच्या बाहेर जाऊन लोकांवर अनेक धार्मिक नीती नियम लादायचा प्रयत्न केला. जे लोक कर्म करणारे होते त्या कर्म विमुख बनवलं. तर परलोकाची भीती दाखवून म्हणजे इहलोकवादी बनवायच्या ऐवजी त्यांनी परलोकवादी बनवलं आणि परलोकाचीच भीती दाखवली आणि आपली व्यवस्था मात्र बळकट करायचा प्रयत्न केला. ही शोषणाची हत्यार होती आणि शोषित अज्ञानी राहावा असं प्रत्येक शोषकाला वाटतं, असं महात्मा फुलेंचं वाक्य आहे. शोषित अन्यायी राहावा, सॉरी, शोषित हा अज्ञानी राहावा ही प्रत्येक शोषकाची इच्छा असते. मग आता बरोबर. सरकार सुद्धा, आताची वर्तमानातील सरकार सुद्धा शिक्षण व्यवस्थेत का बदल करत नाही? त्याचं कारणच एक आहे, त्यांना ज्ञानवंत, बुद्धिमंत, विचारवंत असा समाजच जर निर्माण करायचा नाहीये, तर ते त्यासाठी प्रयत्न का करतील? कारण त्यांना बरोबर. जर समाज जर ज्ञानवंत झाला, बुद्धिवंत झाला, तर तो प्रश्न विचारायला लागेल, तो विश्लेषण करायला लागेल, तो सगळे फाडून काढेल. फक्त व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करत बसणार नाही. हे आज आपण सगळे भारतीय लोक करतायत असते. या निरर्थक उद्योगात अत्यंत व्यस्तच्या व्यस्त आहे. मग महात्मा फुलेंनी जे सांगितलं, की विवेकी ज्ञानवादी शिक्षण पाहिजे. तो मुद्दा हा सगळा मूलभूत आहे. अगदी मूळ हम्म. कारण, सर्व समस्यांचं मूळ कारण हे तुमचं शिक्षण, तुमचं अपब्रिंगिंग, तुमची वाढ ही कोणत्या ज्ञानमय वातावरणात होते, का अंधश्रद्धामय वातावरणात होते. विज्ञानाचा मार्ग आपण धरतो की अंधश्रद्धांचा मार्ग धरतो. आणि आता जर आपण पाहिलं, आता बघा प्रत्येक सण जर आजकाल साजरा होतो, तर झोपडीच्या झुंडी रस्त्यावर येतात. हम्म. तिथे दंडनाट चालू असतात आणि ते केलं म्हणजे आपण सण साजरा केला असं वाटतं आपल्याला. सण म्हणजे हा एकत्र येऊन आनंद एकत्र साजरा करण्याचा क्षण असतो. तो काय म्हणजे हुंदडबाजी करण्याची गोष्ट नसते ना. सण हा हुंदडबाजीसाठी नसतोच. बरोबर. तसा प्राचीन काळापासून अर्थ नव्हता. म्हणजे आपण आपली संस्कृती समजून घ्यायला कमी पडतो, आपण आपली परंपरा समजून घ्यायला कमी पडतो. वैचारिक भाग जो आहे, जसं आपण बाबासाहेबांबद्दल सुद्धा आता बाबासाहेबही महात्मा फुलेंना आपले गुरुच मानायचे, गुरु मानत होतो. बरोबर. त्यांनी महात्मा फुलेंपासून ते अर्थतज्ञ काय झाले, ते प्रशिक्षित अर्थतज्ञ झाले, म्हणजे त्यांनी डॉक्टरेटच मिळवली. कारण त्या आर्थिक सिद्धांतांना मानवतावादी अर्थशास्त्र हा महात्मा फुलेंच्या विचाराचा केंद्रबिंदू. की अर्थशास्त्र कसं पाहिजे, तर कोणाच्याही शोषणावर आधारित नसलं पाहिजे, ते बरोबर. कोणावर अन्याय करता कामा नये आणि प्रगती प्रत्येकाने त्या पद्धतीने विवेकी पद्धतीने करत राहावी आणि कोणी दरिद्र राहू नये आणि हलाखीच्या स्थितीत राहू नये अशी त्या अर्थव्यवस्थेची घोषणा होती. बाबासाहेबांनी ती मांडणी शास्त्रीय दृष्ट्या पुढे नेली. महात्मा गांधींनी जी चरखा क्रांती जी आपण म्हणतो, तो चरखा क्रांती काय, कारण महात्मा फुलेंनी सांगितलं की देशी उद्योगांना बरेच दिवस झाले खरे इंग्रजांचं दास्य जाणार नाही. कारण इंग्रजी माल भारतात ओतलाच जात होता. देशी उद्योग जवळपास संपुष्टात आलेला होता. त्यावेळेस या देशी उद्योग म्हणजे लोहाराचा असेल, विणकराचा असेल, चांभाराचा असेल, अजून कोणाचाही असेल, व्यावसायिक मी स्वरूपाने बोलतो, जातीय स्वरूपात नाही. हे बरोबर. व्यवसाय डबघाईला आलेले. हे डबघाईला आल्यानंतर त्यांची स्वतःचीच व्यक्तिगत अर्थव्यवस्था सुद्धा कल्पना आणि स्वाभाविकच मग समाजाची कलमंडणार, समाजाची कलमजली म्हणजे देशाची कोलमडल्यामध्ये जमा आहे. तर ती महात्मा गांधी चरखा क्रांती का आणली, ते विलायती वस्त्रांना प्रत्युत्तर द्यायला देशी वस्त्रांचं पर्याय उत्पादन म्हणून मोठ्या त्यांनी ते प्रमाणात उपस्थित केलं. त्यासाठी ते त्यांनी तो मुद्दा हातात घेतला. म्हणजे बरोबर. महात्मा गांधी महात्मा फुलेंना महात्माच म्हणायचे. ते उलटे महात्मा गांधी इथे म्हणाले होते येरवडा जेलमध्ये असताना की खरे महात्मा तर ज्योतिराव खरे फुले. महात्मा ते महात्मा फुले. बरोबर. मला लोक प्रेमाने महात्मा म्हणतात, पण मी महात्मा नाही, महात्मा फुले ते. म्हणजे
महात्मा फुलेंचं कार्य या दोघांना कळालं देशामध्ये. महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते कळालं, त्याचा आत्मा कळालं त्यांच्या तत्वज्ञानाचा. परंतु झालं काय की त्यांचे अनुयायी म्हणून आपण किंवा जे भारतात कथित आता जे भारतातले विचारवंत आहेत, त्यांनी त्यांच्या जे खरं म्हणजे जीवनाला स्पर्श करणारे प्रश्न त्यांनी मांडले. त्यांनी अगदी लोकसंख्येचा प्रश्न मांडला असेल, या लोकसंख्येमुळे काय होतंय, आज आपण त्याचा भस्मासूर सुरू झालेला आहे. आज आपण पाहतोय की शेतकऱ्याची जमीन ती पडलोय, एक एकर सुद्धा राहिलेली नाहीये. बरोबर. ही अशी स्थिती आज आलेली, लोकांना शेती परवडत नाही, त्यामुळे लोक शहरांकडे धावतायत आता. तर ही वेळ काय, ही वेळ यायला कारण आपण महात्मा फुलेंचे विचार, लोकसंख्येबद्दलचे विचार त्यांनी जे गेल्या शतकातच म्हणजे 19व्या शतकातच मांडले. बरोबर. भारतात स्वतंत्र नव्हतं, स्वातंत्र्य दृष्टीपथातही नव्हतं. अशा काळात त्यांनी लोकसंख्येचा विचार मांडला. तो जर आम्ही जर कटाक्षाने जर पुढेही पाळला असता, तर आज आम्ही खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकलो असतो. महासत्ता होणं शक्य नव्हतं. परंतु या मोठ्या लोकसंख्येचं धोरण घेऊन आम्ही नाही वाटचाल करू शकत ना. बरोबर. त्याचं अर्थकारण काय होतं? म्हणजे तुम्ही वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करत आहात की महात्मा फुले एक द्रष्टे नेता होते. त्यांनी अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये समजून घेतलं होतं आणि त्यांच्या लिखाणामधून त्यांनी ते दाखवून दिलं होतं स्पष्टपणे. आम्हाला श्रद्धा वाटते. तर त्यांच्या अर्थकारणावरती बोलूया, जो आपला आजचा मुख्य विषय आहे. की अनेक म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, या शहरांमध्ये जी इमारती आहेत, जे वास्तू आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये त्या बांधण्यामध्ये महात्मा फुलेंचं योगदान होतं. त्यांनी अर्थकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा एक संदेश दिला होता. काय सांगाल त्याबद्दल? महात्मा फुले असे बोलणारे विचारवंत नव्हते, ते कृतिशील विचारवंत होते. ते कृतिशील विचारवंत असल्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्या स्वतः करून दाखवल्या. शिक्षणाच्या बाबतीत सावित्रीबाईंबद्दल आपण पाहिलंच आहे. जे उद्योगधंद्यांबद्दल जेव्हा ते लोकांना सांगत होते, त्यावेळेस त्यांनी स्वतः उद्योगधंद्यामध्ये पडले. त्यांनी पहिल्यांदा त्यांचा फुलं विक्रीचा व्यवसाय होता. त्यातनंच अजून पैसे मिळवून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट, सरकारी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचो. खडकवासला धरण असेल, जो पुणा स्टेशनचा जो ब्रिज आहे, तो ब्रिज असेल किंवा कात्रजचा बोगदा असेल, मुंबईत त्यांनी असंख्य कामं केलेली आहेत. म्हणजे कॉर्पोरेशनची जी आजची बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग उभारणीमध्ये ते सर्वात मोठा रोल हा महात्मा फुलेंचा. प्रॉफिट मार्केटच्या प्रॉपर मार्केट उभारणीमध्ये पण त्यांचा अनेक अनेक त्यांनी हे केले. बरं एवढंच नाही, ते शेअर मार्केटमध्ये पण होते. ते त्या काळात स्वतः शेअर मार्केटमध्ये पण गेले होते. शेअर मार्केटमध्ये कशा रीतीने गुंतवणूक केली म्हणजे माणूस दोन पैसे कमवू शकतो चांगल्या मार्गाने, चांगल्या प्रकारे, याचा त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजे स्वतः करून त्यांनी दाखवलंय. असं नाहीये की फक्त तोंडी बडबड केली आणि कृतीशील. ते अत्यंत कृतिशील विचारवंत होते, म्हणून त्याला जास्त मोल प्राप्त होतं. कारण हार्वर्डचे अर्थतज्ञ असतात किंवा समाजशास्त्रज्ञ असतात, ते आपल्या बंद रूम मध्ये बसून काहीतरी खरडत बसतात आणि त्याला आपण सिद्धांत म्हणतो. त्याला नोबेल प्राइजेस मिळतात. गंमत म्हणजे नोबेल प्राइजेस सुद्धा मिळून जातात, हरकत नाही. त्यांची त्या बुद्धिमत्तेचा सन्मान आहे. पण तो कृती काय, कृतीमध्ये काहीच नसतं. पण महात्मा फुलेंनी जे जे बोलले ते त्यांनी कृतीत आणलं. शिक्षणाबद्दल असेल ते केलं, स्त्री शिक्षणाबद्दल असेल ते त्यांनी केलं, उद्योगधंद्यामध्ये त्यांनी केलं, शेअर मार्केटमध्ये त्यांनी केलं. आणि त्याच वेळेस सामाजिक क्रांती म्हणजे सत्यशोधक धर्म सारखा स्थापन केला. कारण सत्यशोधक हे नाव का, तो सत्याचा अविरत शोध असतो. शोध शोध घेणार आहे लोक. सत्याचा तो शोध धर्म. आहे, अविरत अविरत शोध आहे सत्याचा. आणि त्या सत्याच्या शोधामागे महावीर असतील, भगवान बुद्ध असतील, येशू असेल, या सर्वांनी त्या सत्याचाच शोध घेत राहिला आयुष्यभर. त्या शोधासाठी, त्या शोधाला वंदन करण्यासाठी आणि स्वतः सत्याच्या शोधाच्या मार्ग जाण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांना वाटलं होतं की आपल्या पुढच्या पिढ्या या सत्यशोधक समाजामुळे या सत्याचे शोधक बनतील. परंतु मला तिथं काही तसं दिसत नाही. असं म्हणतात की महान मानवांचा पराभव अनुयायीच करतात. तर तो दुर्दैवाने हे तसं झाल्यासारखं दिसतंय. असं हे खरं. पण त्यांचा आता जर विद्यार्थ्यांना किंवा महिलांना म्हणजे एक एक सेक्शन आपण घेऊया, त्यांना जर महात्मा फुले समजून घ्यायचे असतील, म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घ्यायचे असतील, तर ते कशा पद्धतीने समजून घेतले पाहिजे? महात्मा फुलेंना आपण जे धड्यांमधनं किंवा याच्यामध्ये मांडतो त्यातल्या ज्या गोष्टी मांडल्या जातात त्या महत्वाच्याच आहेत, त्यात प्रश्नच नाही. पण त्याच वेळेस त्यांनी शिक्षणाबद्दल काय सांगितलंय, त्यांनी व्यवसायांबद्दल काय सांगितले, त्यांनी शेतीबद्दल काय सांगितलं, त्यांनी वन अरण्य जल संपत्तीबद्दल काय सांगितलंय किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांबद्दल काय त्यांनी त्या त्या 19व्या शतकामध्ये ही मतं काय मांडली. ही मतं थोडी थोडी एक एक काय म्हणतो आपण त्याला
पॅराग्राफ जरी दिला एक एक, तरी विद्यार्थ्यांच्या मध्ये काहीतरी एक वेगळा प्रकाश पडेल. कारण आपल्याला बरोबर. बाकीची कृत्य ती महत्वाचीच आहे, ती माहीत असलीच पाहिजे. पण त्याच वेळेस त्याच्याही पेक्षा जास्त हे माहिती असलं पाहिजे, की महात्मा फुलेंच्या विचारांचं नेमकं मर्म काय आहे, त्यांची दूरदृष्टी कशी होती आणि जे त्यांनी त्यावेळेस सांगितले 19व्या शतकात, आजही 20व्या शतकात त्याची वेगवेगळ्या रूपात का होईना, त्याचं प्रत्यंतर आज आपल्याला कसं येतंय आणि मग यातनं आपल्या परावृत्त जर झालो नाही आपण, तर मग आपलं भविष्य कसं वाईट असेल, ते जर चांगलं करायचं असेल, भरभक्कम करायचं असेल, तर महात्मा फुलेचं महत्व सिद्धच आहे, की जोपर्यंत राष्ट्राचा आर्थिक पायाच स्थिर होत नाही, तोपर्यंत त्या राष्ट्राला खऱ्या अर्थाने सुख शांती मिळू शकत नाही. आज आपण भारत हा जगात हॅपीएस्ट लोकांची जी देशांची जर यादी पाहिली, तर भारत कितव्या ठिकाणी असेल? पण तळावर ना, तळाच्या काही 10-20 देशांमध्ये असेल. आम्ही आज हॅपीएस्ट कंट्री का नाही? याचं कारण असं आहे, की आमच्या देशाचा व्यक्तीचा आर्थिक पाया भक्कम करण्यामध्ये आम्हाला सपशेल यश आलं, अपयश आलेलं आहे. महात्मा फुले जो तोटा सांगितला होता, की मोजक्या श्रीमंतांना श्रीमंत करत नेल्याने देशाचं कसं अकल्याण होतं आणि भ्रष्ट मार्गानेच होऊ शकतं, हे त्यांनी ठळकपणे सांगितलं. आजही आपल्याला हे कळायला पाहिजे, की श्रीमंत व्हायचंय, सगळ्यांनी व्हायला पाहिजे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आणि त्याला त्याचा वाटा मिळाला पाहिजे. हा वाटा आज मिळतोय का? तर मिळत नाही. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्याच मनात निर्माण झाला पाहिजे. अशा बरोबर. पद्धतीने हा विद्यार्थ्यांसमोर महात्मा फुले आपण ठेवले पाहिजे. बरोबर. महिलांच्या बाबतीमध्ये पण आहे. कारण आता म्हणजे खरात प्रकरणाचा पुन्हा एकदा मी इथे उल्लेख करेन, की भोंदू बाबाच्या नादी लागणारे एक तर शिक्षित लोक आहेत, म्हणजे साक्षर लोक आहेत, शिक्षित म्हणताच येणार नाही, साक्षर लोक आहेत. त्यातल्या त्यात महिला आहेत मोठ्या संख्येने आणि त्यांचं शोषण होतंय. शोषण होईपर्यंत त्यांना समजत नाही, की आमचं शोषण झालेलं आहे म्हणून. असं त्यांनी आहे, कसं, महिलांनी कसं समजून घ्यावं महात्मा फुलेंना? शोषण होऊ दिलं म्हणून झालेलं आहे. आता असं म्हणायची हम्म. वेळ आली. होऊ दिलं बरं. म्हणून झालं. हम्म. यांनी काही निमंत्रण डोक्यावर बंदूक ठेवलेली नाही. आपण जातोय, आपण अन्न हे करतोय आणि आपण कुठेतरी घाबरलेलो आहोत. आपल्याला काहीतरी पाहिजे, मोठं काहीतरी पाहिजे, न कष्ट करता पाहिजे. म्हणजे हा शॉर्टकट पाहिजे. काही जादूटोणा करेल, मंत्रतंत्र करेल, मग माझी अजून बढती तरी होईल का, माझ्याकडे अब्जावधी रुपये येतील किंवा माझा शत्रूचा नाश तरी होईल. म्हणजे अशा काही खुरचट कल्पना घेऊन या महिला त्यांच्याकडे जात असतात आणि पुरुषही अर्थातच. पण महिलांना दोष काय देतो? कारण सावित्रीमाईंनी जो त्याग केला, जे शेणगोळे खाल्ले, एवढ्या त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या या महिलांच्याच कल्याणासाठी, त्याच्याबद्दल आम्हाला थोडी सुद्धा मनामध्ये अ, भावना येऊ नये, आम्हाला लाज वाटू नये, शरम वाटू नये. ही म्हणजे खरोखरच या देशवासियांच्या दृष्टीने लाजिवाडी गोष्ट आहे. भारतीय लोक कृतज्ञ कसे? हे असे कृतज्ञ लोक असावे याचं मलाही वाईट वाटतं. आता बघा, दगडूशेठ गणपतीला महिला बसतात, अथर्व शीर्ष पठण करतात, हजारोंच्या संख्येने बसतात आणि बाजूलाच भिडेवाडा आहे, तिथे पहिली मुलींची शाळा. मुलींची शाळा भरली. जिथे शिक्षणाचा दीप पेटवला, ज्ञानाचा दीप पेटवला, तिथे हा अंधश्रद्धांचा दीप पेटलेला आहे. ही म्हणजे असं काय म्हणून आपण त्याला विरोधाभास, असं विचित्र चित्र दिसतंय. तर हे चित्र काय दिसतंय? मुळात काय झालंय, की आपल्या एक तर शिक्षण पद्धतीतला दोष, अर्थव्यवस्थेतला दोष. तर हीच काय परत महात्मा फुलेंनी सांगितलेली बरं का. शिक्षण पद्धती दोष, अर्थव्यवस्था दोष, भ्रष्टाचाराचं वाढलेलं प्रमाण आणि नैतिकता, विवेक आणि ज्ञानार्थी नाही. आम्ही फक्त साक्षर होण्यासाठी शिकतो, डिग्र्या घेतो, हे करतो. त्या डिग्र्या नुसत्या कागदावर असतात, प्रत्यक्षात बुद्धीत काही पण नसतं. एखाद्या आज ऑटोमोबाईल इंजिनियरला जर बंद पडलेली कार चालू करून दाखव म्हटलं तर येणार नाही. भले तो ऑटोमोबाईल इंजिनियर असेल, कारण त्याने टेक्निकल शिकलंय, फक्त पाठांतर केलंय. पण त्याने त्याचा आत्मा जो असतो किंवा इंजिन कसं चालतं, कुठे काय बिघाड झालेला असू शकतो, हे त्याला समजायची बुद्धी त्याच्यामध्ये नाही. बरोबर. याच्यामुळे आज ही एक शोचनीय स्थितीमध्ये आपण त्याला त्याची उत्पन्न झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यासाठी महात्मा फुले आज एवढे सुसंगत आहे, एवढे काल सुसंगत आहे, की त्याला नाही, पण काय कारण आहे की म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महात्मा फुलेंच्या जीवनावरती त्यांचे मोजकेच काही घटना ज्या आहेत, मग ते अस्पृश्यांसाठी विहीर खुली केली, मुलींसाठी पहिली शाळा काढली, इथपर्यंतच कदाचित म्हणजे मी जे शिकलोय, लहानपणापासून बघितलंय त्या त्या दृष्टिकोनातून किंवा ती जी माहिती माझ्याकडे आहे, तेवढेच का महात्मा फुले आहेत? त्याच्या पलीकडेही महात्मा फुले आहेत, त्याच्या पलीकडे त्यांचं काम आहे, योगदान आहे मोठ्या प्रमाणात, जसं तुम्ही सांगितलं. हे का होत नाही? का महात्मा फुले अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचलेले नाहीत?
आपल्यासारखी माणसं कमी पडतात तिथे, की संपूर्ण व्यवस्था हे दाबण्यासाठी काम करते? मी 3 गोष्टींना यासाठी दोष देईल. एक तर काय झालं, की ब्राह्मणांना पुरोहित म्हणून भरपूर टीका केलेली असल्यामुळे, म्हणजे अक्षरशः अत्यंत कठोर भाषेमध्ये टीका केली असल्यामुळे ब्राह्मणांनी महात्मा फुले नाकारलं. गांगल तर महात्मा फुले दुर्गंधी असं नावाचा भळा लिखला होता. मग माझे मित्र हरी नरके यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. परंतु प्रत्युत्तर त्याला हरी नरकेंनाच यावं लागलं. दुसरा कोणी महाराष्ट्रांना आला नाही. म्हणजे हे सुद्धा आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. बरोबर. तिसरी गोष्ट अनुयायी. अनुयायांनी काय केलं, महात्मा फुलेंचं कार्य ठराविक गोष्टींपुरतच मर्यादित ठेवलं आणि हळूहळू हळूहळू महात्मा फुले एका जातीचे बनवून टाकले. बाबासाहेब एका जातीचे, महात्मा फुले एका जातीचे, अण्णाभाऊ साठे ते शिवाजी एका महाराज, जातीचे, अण्णाभाऊ सगळ्याच शिवाजी महापुरुषांना महाराज जातीमध्ये संभाजी. बंदिस्त केलंय. आम्ही काय केलंय, एवढे जातीवादी होऊन गेलो. खरं म्हणजे महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये कुठेही त्यांच्या याच्यामध्ये माळी हा शब्द येत नाही. तो शेतकरी शब्द येतो, लक्षात घ्या. शेतकरी शब्द बरोबर. येतो. शेतकरी, कारागीर, बारा बलुतेदार हा शब्द येतो. परंतु त्यांनी कुठे असा जातीय वाचक असं हे केलं. ब्राह्मणाशिवाय ते पुरोहित होते म्हणून केला, किंवा सरकारी अधिकारी होते ते भ्रष्टाचार करत होते म्हणून त्याच्यावर कठोर आसूड ओढलेले, कठोर आसूड ओढलेले. परंतु हे जे चळवळीला जे स्वरूप लागलं त्याच्यामध्ये मग ब्राह्मणांनी महात्मा फुलेला वाईट टाकून दिलं. त्यांच्यावर लिहायचंच नाही असं ठेवून टाकलं, लिहिलं तर वाईट लिहायचं. हा हा पण एक जातीय द्वेष्टेपणाचा आहे. तो त्याचाही मी धिक्कारच करेल. त्याच वेळेस पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी काय केलं, त्यांना महात्मा फुलेंच्या कोणत्या बोलण्यावर टाळ्या पडतील, कोणत्या सांगितलं म्हणजे लोक काय म्हणतो माना डोलावतील, असा विचार करून त्यांच्या भाषणांच्या रचना करत नेल्या. आणि मग कोणत्या घटना त्यांच्या जीवनातल्या महत्वाच्या, मग ती प्लेगची साथ आली होती. मग सावित्रीमाईंनी त्या मुलाला कसं ससानेवाडीवर अंधार घेऊन आलं, मग त्यात प्लेग झाला. मग हृदयद्रावक वर्णन करणार की लोकांच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. ही घटना महत्वाची मानवतावादीच आहे, यात शंकाच नाही बरं का. बरोबर. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या कार्याचा आत्मा जो आहे, ही नीतिमान शिक्षण महात्मा फुले त्यांना दिलं, का त्या मुक्ता साहेबांना दिलं. त्या नैतिक शिक्षणामुळे सावित्रीबाईंना जाती पातीचा विचार न करता अगदी ब्राह्मणाचा, एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. दत्तक घेतलं. ब्राह्मणांना ही अक्कल पाहिजे की द्वेष काय करतात, टीका केली म्हणून द्वेष करतात तुम्ही, त्याची मानवतावादी दृष्टी तुम्हाला दिसत नाही. तर ही मानवतावादी दृष्टी जी आहे ना, शिक्षणात जर नैतिकता आली, शिक्षणात जर ज्ञान आलं, ती नैतिकता येते आणि ती वागण्यात येते आणि माणसाचं जीवन त्या दृष्टीने जायला लागतं. आज आपण महिलांमधलं जे बोललो, महिलांकडनं हे का होत नाही, ते अशा बापूंच्या मागे का लागतात, कारण नैतिकतेचा त्यांचा ऱ्हास झालेला आहे. त्यांना हे कळत नाहीये की मग यांनी नंतर मग बोंबाडीचं आमचं शोषण झालं, आमचं फसवणूक झाली. तुम्ही होऊ दिली म्हणून झाली, लक्षात ठेवा. तुम्ही जाणते आहात, सुशिक्षित आहात, तुम्हाला एवढी साधी विवेक बुद्धी नाही का की समोरचा माणूस त्याच्यानंतर काय होऊ शकतं, कोणत्या माणसाचं कधी काय झालंय का, काही होतं का, त्याचा तुम्ही काय एम्पिरिकल प्रूफ आहे का, ज्याच्या गोष्टीचा पुरावाच नाहीये, काहीच हे नाहीये, त्या गोष्टीवर तुम्ही विश्वासच कशी ठेवू शकता. तुम्ही विज्ञानवादी झालेलं नाही आहात. मग तुम्ही विज्ञानवादी झालं नसेल, तुमचं शोषण होणारच. शोषणाचं मुख्य बरोबर. कारण अज्ञान आहे आणि अज्ञान हे अंधश्रद्धेलाच बळ देतं. आणि आजच्या महिला दुर्दैवाने मला असं म्हणावंसं वाटतं की जरी त्या खांद्याला खांदा लावून वावरत असल्या, त्यांच्या याच्याबद्दल स्वागत आणि सन्मानच आहे, परंतु त्या कुठेतरी ही गुलामगिरी स्वतःहून निमंत्रित करतायत. आणि मग महात्मा फुले जे सांगतात तेच शेवटी पटतं की आम्हाला चिरीमिरी देव हा आमचा मंत्र झाला आणि अज्ञानात जगणं आणि शोषण उडवून घेणं ही आज आमची बरोबर. स्थिती आहे. मग तुम्ही 3 लोकांना दोष देणार असं म्हटलं होतं. तुमच्या नजरेत 3 दोष आहेत. एक तर ब्राह्मण ज्यांनी ब्राह्मण झाले. फुल्यांचा बहिष्कार केला, एक पुरोगामी किंवा समाज म्हणून आपण कमी पडलोय महात्मा फुले समजून घेण्यात आणि ते सांगण्यात. तिसरं कोणाला दोष देणार? तिसरे म्हणजे आपले शिक्षक वर्ग, शिक्षक प्राध्यापक वर्ग. हा जो शिक्षक प्राध्यापक वर्ग आहे हा अक्षरशः काय म्हणू आपण त्याला पुस्तकी झालेला आहे. पुस्तकात आहे तेवढं शिकवायचं, त्याच्या बाहेर जायचं नाही, त्याच्या बाहेर विचार करायचा नाही. कारण विद्यार्थी समोर आहेत, त्यांचं नाही, मग आपण त्याला शिक्षक वर्ग कसा जबाबदार असणार? म्हणजे त्याचं काम आहे शिक्षक जे पुस्तकात आहे, कारण त्यांचा उद्देश मुलांना चांगले मार्क्स मिळावे, माझ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळावे. तर पुस्तकाच्या बाहेर तर शिकवलं तर त्याला मार्क्स कसे मिळतील? सध्या तशी परिस्थिती आहे. तरी सुद्धा त्याच्याही पलीकडे जाऊन काही शिक्षक असे असतात की जे त्याच्याही बाहेर ते शिकवतानाच, धड्यात आहे ते शिकवताना धड्याच्या बाहेरचं म्हणजे त्याच्याशी संबंधित अजून जे अवांतर, जे प्रेरक जी माहिती आहे किंवा जी विचार करायला लावणारी माहिती आहे,
ही सहज देऊ शकतात. हे जगभरच्या शिक्षकात होतं, फक्त भारतीय शिक्षकात होत नाहीये. हे दुर्दैवाने मला असं वाटतं. कारण भारतीय बरं. शिक्षक काय करतो, किती टक्के मार्क लागला शाळेचा? 90% लागला, 100% लागला, की 110% लागला, याच्यावर ते खुश असतात. ते हा विचार करत नाहीये, की नाही, त्या त्याच्यावर चांगला त्यांची सॅलरी आहे, त्यांचा इन्सेंटिव्ह आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांच्या. सगळेच आहेत. पदं आहेत, पदव्या आहेत, नंतर शिक्षक, आमदार वगैरे होण्याचे चान्सेस हो, आहेत. हो. हे सगळे स्वार्थ दिसत आहेत ना. आणि यालाच तर महात्मा फुलेंनी विरोध केला, की तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करताना तुम्ही लाच देता. म्हणजे देवाला लाच देता तुम्ही. देवळात जाता, पैसे देवाला लाच देता. तुम्हाला लाज वाटत नाही का? ती लाच पुरोहिताला मिळते. पुरोहिताचं पोट आहे त्याच्यावर अवलंबून. म्हणजे महात्मा फुले फार अत्यंत कठोर टीका केलेली ती. बरोबर. ही कशासाठी टीका केली? कारण काही गोष्टी अशा असतात, की त्या कठोरपणे बोलल्याखेरीज लोकांच्या डोक्यात बसत नाही. त्या आणि ते आद्य क्रांतिकारक आणि आर्थिक विचारवंत सुद्धा. त्यामुळे त्या भाषेत कठोरपणा आणणं त्यांना अत्यावश्यकच होतं. कारण त्याशिवाय लोकांनी ऐकूनच घेतलं नसतं. त्यांचे कारण नसताना काही लोक शत्रू बनले. बनू द्यात, काही फरक पडत नाही. परंतु त्यांच्यापासून आम्ही जे शिकायला पाहिजे होतं, ते तरी आम्ही शिकलो का? आम्ही का शिकलो नाही? मग आम्ही कुठं कमी पडलो? आता ज्या शाळेत तुम्ही शिकला त्या शाळेत मी शिकलो. माझी मुलंही त्याच शाळेमध्ये शिकतात. म्हणजे अशाच प्रकारच्या. परंतु ही विचार करण्याची, आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीने माणसाचं जीवन उजळायची. या कथा महात्मा फुलेंच्या वाचलेल्या आहेत. त्याचा पाठ होतं, त्यांची सगळी पुस्तके वाचली. लक्ष याच्याकडे नाही गेलं, की जिथे कुठे फक्त ब्राह्मणांवर टीका केली, की याच्यावर फक्त मी फोकस नाही केला. त्यांनी बाकीचं जे म्हटलं तिकडे दुर्लक्ष काय केलं आपण? तर बाकीचं तुम्ही घ्यायला पाहिजे होतं. काय ते तुमच्याच अडचणीचं तुम्ही तुम्ही घेतलं नाही. असंही होतं ना. अनेकदा आपण काय करतो, आपल्याला स्वतःलाच जी अडचणीची वाटते गोष्ट, ती स्वतः आपण समजून घेण्याच्या किंवा कृतीत आणण्याच्याही पलीकडचे असतो. त्यावेळेस आपण बरोबर. तिकडे सपशेल दुर्लक्ष करतो आणि मग महान माणसाचे विचार जे आहेत, ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही तसंच आहे. बाबासाहेब आंबेडकर नुसते घटनेचे राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते. ते लोकशाहीचे भाष्यकार होते. आता लोकशाहीचे भाष्यकार, अर्थतज्ञ, जलतज्ञ ह्या ज्या त्यांच्या भूमिका आहेत, जी त्यांनी हिराकूड धरण, दामोदर प्रकल्प, दामोदर नदी प्रकल्प, हे प्रकल्प खरे जीवनदायी ठरलेले आहेत देशाला. बरोबर. त्याच्याबद्दल आम्ही किती वेळा बोललेलो बरं आतापर्यंत? आम्ही महाडबद्दल बोलतो, आम्ही धर्मांतराबद्दल बोलतो, आम्ही घटनेबद्दलही बोलतो. परंतु ते लोकशाहीचे भाष्यकार होते म्हणजे काय? ते त्यांची भाषणं ज्यावेळेस आपण ऐकू किंवा वाचू, संसदेत दिलेली, घटनेवरच्या चर्चा चालू असताना, तर लक्षात येईल की ते भाष्यकार कसे होते. प्रत्येक शब्दावर सुद्धा चर्चा कशा झडलेल्या आहेत. आज आपल्याला थक्क व्हायला होतं ते चर्चा बघूनच. डोळे फिरतात त्या बरोबर. हजारो पानांचा जो ग्रंथ आहे. म्हणजे आपण महान पुरुषांना ठराविक घटनांमध्ये म्हणून टाकतो. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तेच केलं. आम्ही जवळपास सर्वच महापुरुषांना ठराविक घटनांमध्ये बांधून ठेवलं आणि देवाऱ्यात बसवून टाकलं. आणि जयंती आली की मग मस्तपैकी साजरी करायची, पुण्यतिथी आली की वेळ काढायचे. आणि अजून काही एखादा दिवस आला की या दिवशी पहिली शाळा निघाली, मग त्यात तेवढा दिवस साजरा करायचा. मुलांसमोर भाषणे ठोकायची. मुलं जांभया देत, नंतर काय खाऊ मिळणार आहे खायला हा विचार करते, भाषण ऐकणार. हे असं सर्रास चित्र आहे. हे मला असं वाटतं की आमच्या सामाजिक सार्वजनिक पणाचं लक्ष आहे. बरोबर. तर तुम्ही ते धर्मांतराचा एक मुद्दा उपस्थित केला. म्हणजे बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये धर्मांतर हा शब्द आला. बाबासाहेबांनी 1956 साली धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्या अगोदर सार्वजनिक सत्य धर्म, कारण आता सरकारने तो धर्मांतर म्हणजे त्याला नाव दिलंय की धर्म स्वातंत्र्य असा कायदा, अशा स्वरूपाचं त्याला नाव दिलंय. परंतु धर्मांतरावरती बंदी आणलेली आहे त्या कायद्याने. त्याला घेऊन एक वेगळी चर्चा, वेगळा गदारोळ सुरू आहे. महात्मा फुलेंनी पण सार्वजनिक सत्य धर्म स्थापन करून एक प्रकारचं धर्मांतरच केलं होतं ते. धर्म स्थापन केला म्हणजे आधीचे सगळे धर्म सोडले, हे साधा सरळ त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बरोबर. धर्माचा धर्म स्थापन केला. हम्म. कोणत्या दुसऱ्या सार्वजनिक सत्यधर्म कोणीतरी स्थापन केला होता हे त्यात गेले असं झालेलं नाही. स्वतः बरोबर. त्याचे त्यांनी स्वतःच संस्थापक धर्माचं, वेगळ्या धर्माची स्थापना केली. त्यांनी स्थापन केला. आता कसं आहे, आता ह्याचा गदारोळ चाललाय ना, हा यांचा गदारोळ, हा बीजेपी सरकार आहे. हे सरकार हे स्वतःला आपण हिंदू हिताचे आणि मुस्लिम द्वेषाचे हे म्हणतं. त्याबरोबर ते दलितांचा द्वेष करतं, ओबीसीचा द्वेष करतं. हे हे द्वेषाच्या पायावर उभं असणारं सरकार आहे. धर्मांतर हा राज्य घटनेचा अधिकार दिला आहे, तो असलाच पाहिजे.
कोणाला बरोबर. कोणताही धर्म स्वीकारण्याचं किंवा तो विचार पाळण्याचं प्रत्यक्ष धर्मांतर न करता त्या विचाराचं तुम्ही राहू शकता. म्हणजे ते धर्मांतर झालं. आता समजा विचाराने बौद्ध आहे किंवा मी विचाराने महावीर जैन आहे किंवा मी विचाराने ख्रिस्त आहे किंवा इस्लाम सुद्धा आहे. कारण का की मी त्या धर्मातली सगळी मूलतत्व जी आहे, चांगली जी मूलतत्व आहेत आणि ज्याने मानवी जीवनाला चांगला आकार प्राप्त होईल, हे माझं काम आहे. परंतु आता हे सरकार जे आहे, हे सरकार एवढं दुटप्पी, दांभिक आणि एका मुडगेपणाचं आणि क्रूरपणाचं हे लक्षण आहे. हा म्हणजे मानवीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, त्याच्या वर्तन स्वातंत्र्यावर, त्याच्या आचरण स्वातंत्र्यावर घातलेला हा गंभीर घाला आहे, असं मी मानतो. त्यामुळे धर्मांतर बंदी कोणत्याही धर्माची, कोणत्याही धर्मात कोणालाही जायचं असो आणि त्यांनी मग परवानगी मागितली पाहिजे, 45 नोटीस दिली पाहिजे. हे जे हे नियम अक्षरशः हुकुमशाहीचे नियम आहेत. कारण मला जर धर्मांतर करायचंय तर मी आता इथून उठून चर्चमध्ये जाऊन करू शकतो, की इथून जाऊन बौद्ध विहारात जाऊन करू शकतो, इथून जाऊन मशिदीत जाऊनही करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला परवानगी विचारायची गरज काय आहे? ते स्वातंत्र्य मला आहे ना. ते परवानगी यासाठी गरजेची आहे कारण सरकारला माहिती पाहिजे ना कोण धर्म बदलतंय, कोण कोणत्या धर्मात जात आहे, मग त्याचा बंदोबस्त सरकार करणार. नाही, ते जाऊ देण्याच्या आधीच बंदोबस्त करणार हो. हा म्हणजे ते तेच जाऊ जाऊ द्यायच्या अगोदरच माहिती मिळाल्यानंतर त्याचा त्यासाठीच बंदोबस्तच त्यासाठीच होणार. चाललंय ना. ते त्यासाठीच चाललंय. त्यामुळे आता इथून पुढे धर्मांतर जसं बाबासाहेबांना सहजासहजी आणखी 1-2 नाही 5.5 लाख अनुयायांसहित आणि आता तर कोट्यावधी आहे. सहजासहजी धर्मांतर करता आलं. महात्मा फुलेंचा धर्म स्थापन करता आला. आज कोणी धर्म बरोबर. स्थापन हो मी 9वी 10वीत असताना निरुपद्रव केला होता धर्म स्थापन करण्याचा. परंतु ती गोष्ट वेगळी. ती काही इथे चर्चेची महत्वाची नाही. पण केली होती. म्हणजे धर्म स्थापन करणं किंवा कोणत्या धर्मात जाणं हा प्रत्येकाचा नैसर्गिक मूलभूत अधिकार आहे. हा तो मानवी अधिकार आहे. हे अशा पद्धतीने बंधनं घालणं हे अमानवीयतेचं अत्यंत क्रूर लक्षण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. मला आमचा एक सेगमेंट असतो की तुमच्याकडून म्हणजे जे आपले मान्यवर येतात चॅनलवरती तर त्यांच्याकडून आम्ही काही पुस्तकं रेकमेंड करून घेतो की म्हणजे गरजेचं नाहीये की ते महात्मा फुले यांच्याच संदर्भातले असतील किंवा त्यांनीच लिहिलेले असतील. तुम्हाला जी आवडली, तुम्हाला जसं वाटलं की ही पुस्तकं आणखीन काही लोकांनी वाचणं गरजेचं आहे, ज्यातून चांगले विचार आपल्याला आत्मसात करता येतील, अशी कोणती पुस्तकं तुम्ही एक 3, 4, 5 पुस्तकं तुम्ही रेकमेंड करू शकता आमच्या मुंबई आउटलुकच्या असं दर्शकांसाठी? आहे की अक्षरशः लक्षावधी पुस्तकं आहेत. हम्म. हजारो मी वाचलेली आहे. आणि प्रत्येक पुस्तक कधी कादंबरी आहेत, काही कविता आहेत. मायकॉस्कीची कविता असतील. मला मराठी कवीपेक्षा मायकॉस्की जास्त प्रिय कवी आहे माझा. परंतु भाग वेगळा. त्याचा पॅन्ट घातलेला ढग म्हणून सदानंद यांनी अनुवादही केलेला आहे मराठीमध्ये. बरं. परंतु आपण आज महात्मा फुलेंबद्दल बोलत असल्यामुळे मला असं वाटतं की समाजाला जर महात्मा फुलेंचं जर खरं समजून घ्यायचं असेल तर विचारवंतांनी काय लिहिलं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचं वाचू नका. तुम्ही मूळ महात्मा फुलेंचे लिहिले तेच वाचा. मग तुम्ही ठरवा. मग तुम्ही महात्मा फुलेंबद्दलचं तुमचं मत मांडवा. तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेलं ब्राह्मण असतील तर ते ब्राह्मण द्वेष केला फुलेंनी असं म्हणणार किंवा बाकीचे म्हणजे आम्हाला काय गरज आहे आमच्या जातीचे आहेत ते थोर पुरुष काय गरज आहे. परंतु आजच्या समस्यांचा मूळ विचार पहिला विचार करणारा पहिला अर्थशास्त्रज्ञ अर्थतज्ञ आर्थिक विचारवंत समाज विचारवंत शिक्षण विचारवंत कोण होता. हे जर देश समजून घ्यायचं असेल तर त्यांची आणि छोटी छोटी पुस्तकं फार मोठी नाही. तर बरोबर. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आवर्जून वाचावं. म्हणजे त्याच्यामध्ये सत्यधर्म म्हणजे काय सत्य म्हणजे काय निर्मिकाची संकल्पना नेमकी काय होती. लोकांना अनेक असं वाटतं की निर्मिक म्हणजे हिंदू धर्मामध्ये शिवशंकर जसा विश्वाचा निर्माता मानला जातो वैदिक धर्मामध्ये जसा विष्णू ब्रह्मदेव मानला जातो तसा हा निर्मिक म्हणजे देवच आहे कोणतरी तो नाही. बरोबर. निर्मिक म्हणजे जो निर्माण करतो जो शेतीमध्ये अन्नधान्य निर्माण करतो तो निर्मिक. जो वस्तू बनवतो म्हणजे जो लोहार असेल सोनार असेल सुतार जो असेल, वस्तू निर्माण सोनार असेल. करतो तोही निर्मिक आणि जो सेवा देतो तोही निर्मिकाचा निर्माण कार्याला सहकार देतो. तर निर्मिक ही संकल्पना महात्मा फुलेंची अत्यंत व्यापक आहे आणि त्याच्यासमोर सर्वांनी खरोखर नतमस्तक व्हायला पाहिजे. ही निर्मिक संकल्पना जर शोधून घ्यायची असेल तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्यानंतर गुलामगिरीचं वाचलंच पाहिजे. बरं गुलामगिरीचं वैशिष्ट्य काय की त्यांनी तर अर्पण कोणाला केलंय. आफ्रिकेतल्या गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या निग्रो बांधवांना समर्पित केलेलं आहे तो. म्हणजे एवढा वैश्विक विचार आहे.
तो असा संकुचित विचार नाही की मी फक्त भारतापुरता किंवा माझ्या जातीपुरता किंवा माझ्या प्रदेशापुरता विचार करेल. एवढे संकुचित महात्मा फुले नव्हते. हा वैश्विक बरोबर. विचाराचा मानव निर्माण करण्यासाठी आम्ही आज काय करतो? आज आम्ही वैश्विक विचाराचे आहोत का? का आम्ही मर्यादित, बंदिस्त एखाद्या डबक्यासारखे बनत चाललो आहोत? आम्हाला डबकं बनायचं की महासागर बनायचंय? हा निर्णय जर घ्यायचा असेल तर हे मूळ ग्रंथच वाचावेत आणि मग त्याच्यावर चिंतन करावं. आणि मग आपली, कारण आपण या देशात राहतो, या समाजात राहतो आणि त्या समाजाची मनोवृत्ती आजही बदलली नसेल. 19 शतकातही आपण असेच होतो. तेव्हा तर मोटर गाड्या नव्हत्या, टेलिफोन नव्हते, तारायंत्र नव्हती, काही नव्हती, काही नव्हती, काही नव्हती. तरी सुद्धा मानसिकता हीच होती. आज एवढं तंत्रज्ञान आहे, आमची मानसिकता अजूनही तशीच आहे. आम्ही त्याच अंधश्रद्धेच्या गाळात अडकलोय. म्हणजे आमचं कुठं चुकतंय. मग आमचं चुकत बरोबर. असेल तर काय चुकतंय हे कळण्यासाठी ही पुस्तकं वाचली पाहिजे. सावित्रीमाईंचं काव्य फुले जो कविता संग्रह आहे, ज्याला मी भारतातली पहिली निसर्ग कविता, सामाजिक कवयित्री म्हणतो. आता परंपरेने केशवसुतांना आधुनिक काव्याची जनक मानलं जातं ना, पण केशवसुतांचा जन्मही जेव्हा झाला नव्हता, 1854 साली सावित्रीमाईंचा हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यात पहिल्या निसर्ग कविता त्या काळातील, सामाजिक कविता त्या काळातील, आधुनिक कविता आढळली. म्हणजे आणि ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक चळवळीसाठी जे मार्गदर्शक ठरतील अशी रचना त्यात आढळेल. म्हणजे आम्ही काव्य फुलेकडे दुर्लक्ष करून आज नको तो आम्ही डोक्यावर बसवला. आद्य नाटककार महात्मा फुले परत तृतीय रत्न नाटक त्यांनीच लिहिलं. बरोबर. हं. ते आद्य नाटककार असून आज तो सन्मान त्यांना मिळतो. काय मिळत नाही? कारण परत आम्ही जातीवादी झालो आहोत. आम्ही असा विचार करतो, तिथे माळ्यांचे, तिथे यांचे, तिथे त्यांचे, आमचा काय संबंध? ह्या बंडूक वृत्तीमुळं आम्ही स्वतःच्याच पावात धोंडा पाडून घेतो आहोत. त्यांची आम्हाला काही इतकी जाणीव नाही. हे आपलं दुर्दैव आहे. बरोबर. धन्यवाद सर. खरं तर महात्मा फुले आणि त्यांचं कार्य, त्यांचे विचार, खरं तर विचार म्हणजे जे पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत पोहोचले किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार होते, ते विचार त्या विचारांना त्यांना शब्द रूपामध्ये मांडता आलं, तेच आपण समजून घेतोय. जे त्यांच्या डोक्यामध्ये होतं, जे त्यांचे मूळ विचार होते, ते तर आपल्याला कदाचित म्हणजे कधीच समजून घेता येणार नाही. परंतु एका तासाच्या, पाऊण तासाच्या या चर्चेमधून महात्मा फुले, त्यांचं जीवन कार्य, सावित्रीबाई फुले आणि त्यांचे अनेक पैलू म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिक, जसं तुम्ही सांगितलं की जनगणनेच्या संदर्भामध्ये म्हणजे सामाजिक आहेच त्यामध्ये मुद्दा, तर एवढं सगळे त्यांचे पैलू समजून घेणं हे अर्ध्या एका तासाच्या चर्चेचा विषय नाहीये. अख्खा म्हणजे आयुष्य दिलं तरी हे आयुष्य मला असं वाटतं की कमी पडेल हे समजून घ्यायला, फक्त त्यांचे काय विचार होते, त्यांची काय मतं होती. परंतु प्रयत्न असा राहिला की महात्मा फुलेंच्या प्रत्येक अंगाला, प्रत्येक पैलूला स्पर्श करावा आणि त्यासाठीच ही चर्चा होती. या चर्चेमध्ये अनेक असे मुद्दे राहिलेले आहेत जे आम्ही चर्चेत घेतलेले नाहीत. संभवतः पुन्हा सोनवणे सरांनी वेळ दिला तर त्यावरती वेगळी चर्चा नक्कीच होऊ शकते. सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात.